कायद्यात बालविवाह हा गुन्हा जरी असला तरी आजही महाराष्ट्रात तसंच देशातही काही भागात मुलींचा बालविवाह करण्याची कुप्रथा सुरू आहे। इथल्या पालकांमधील अज्ञान याला कारणीभूत ठरतं। मात्र पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील शिवली गाव हे जगासाठी आदर्श ठरलंय। येथील गावांनी शपथच घेतली आहे ती 18 वर्षाखालील मुलींचं लग्न करणार नाही ना कुणाला करू देणार। बालविवाहाला कायद्याने जरी बंदी असली तरी आजही महाराष्ट्रातील ग्रामीण आणि दुर्गम भागामध्ये 15 वर्षावरील मुलीचं लग्न केलं जातं। आज आपण पाहणार आहोत पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील शिवली या गावामध्ये की जिथे ग्रामस्थांनी एक अनोखा आदर्श जे आहे हे पूर्ण महाराष्ट्रभर या देशासमोर ठेवलेला आहे। तुला खाना पडेल ग मात्र तुला सासरला जाना पडेल तशी सासूची भाकर तुला खाना पडेल लिंबुनीची जया माता पिताची माया तुला धरणा पडेल ग मात्र। जात्यावर दळत ओव्या म्हणणाऱ्या या मुली आहेत पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील शिवली या गावातल्या। शिवली गाव हे अतिशय दुर्गम आणि आदिवासी भागातील गावची लोकसंख्या जेमतेम 175 कुटुंबांची। इथल्या हर्षला, अरुणा, संगीता या मुली याच गावातल्या। त्यांना खूप शिकायचं आहे आणि आपल्या पायावर उभं राहायचं आहे। इथल्या बहुतेक भागात मुलगी 15 वर्षांची झाली की तिचं लग्न लावलं जातं। मात्र या शिवली गावातील ग्रामस्थांनी शपथच घेतली की 18 वर्षाखालील कोणत्याही मुलीचं लग्न लावणार नाही ना लावू देणार। तसा ग्रामसभेत 2014 साली ठरावही गावकऱ्यांनी संमत केला। पहिले आमच्या गावामध्ये 12-13 वर्षाच्या मुलीचं लग्न व्हायचं आणि त्यामुळे कुपोषणाचं प्रमाण जास्त वाढायचं आणि नंतर गर्भपात व्हायचे स्त्रियांचे, त्याच्यामुळं मृत्यूची संख्या जास्त, बालमृत्यू जास्त होत होतं। आणि मग 2014 साली आम्ही ग्रामपंचायतीने गावाने असं ग्रामपंचायतीमध्ये ठराव घेतला का यापुढे मुलीचं वय 18 वर्ष झाल्याशिवाय आणि मुलाचं वय 21 वर्ष झाल्याशिवाय लग्न करायचं नाही। त्या पद्धतीने आमच्या गावामध्ये कुपोषणाचं प्रमाण पण कमी झालेलं आहे आणि बालविवाह आता नाही आहे। शिवली गावात राहणाऱ्या संगीताची 5 भावंड, 2 मुलं आणि 3 मुली। ग्रामस्थांनी ठराव केला नसता तर संगीताचं कदाचित लग्न सुद्धा लागलं असतं। संगीता सध्या आपल्या घरात आईच्या कामात मदत करते। ती कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात इयत्ता 9वीची परीक्षा देऊन घरी आली आहे। तिला मोठं होऊन खूप अभ्यास करून पोलीस व्हायचंय। त्यासाठी ती आतापासूनच फार मेहनतही करतेय। इथल्या गावकऱ्यांनी जर बालविवाह विरोधी शपथच घेतली नसती तर बहुतेक तिचं आता लग्न लागून तिचं भवितव्यही वेगळं असतं। माझी इच्छा आहे की मी 15वी पर्यंत शिकणार आणि पोलीस बनणार। आमच्या आमच्या गावकऱ्यांनी शपथ घेतलेली आहे की आता 18 वर्षाच्या पुढेच लग्न करायचं, आत करायचं नाही। कारण की आत केलं की मूल कुपोषित होतं, लहानपणात लग्न केलं की कुपोषित होतं, मग काहीतरी असं म्हणजे मुलीला आजार होतात त्याच्याबद्दल। संगीतासारख्या आणखीनही काही मुली या शिवली गावात आहेत। गावकऱ्यांच्या निर्णयामुळे त्यांचं आयुष्यच बदलून गेलंय। माझ्या मैत्रिणी 8वी, 7वी, 9वीला असतानाच त्यांचं लग्न झालं। त्याच्यामुळे त्यांच्यावर अनेक समस्या असा त्यांच्यावर असा सासरच्या मंडळीची राहते। तेव्हा सर्वांनी असा निर्णय घेतला की मुलीचा 18 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय व मुलाचा 21 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय लग्न झाल्यावरच करायचं। कमी वयात विवाह झाल्याने त्या मुलींना कमी वयातच मातृत्व लाभलं आणि बाल ही कुपोषणाचं बळी ठरतं तर कधी माता ही दुर्दैवाने मृत्यूच्या दारेत पोहोचते। बालविवाहाने मुलींचं आयुष्यच बदलून जातं। मात्र शिवली हे गाव आज आदर्श गाव म्हणून नावारूपाला आलंय। आज 2 वर्ष झाली मात्र या गावात अजूनपर्यंत एकाही मुलीचा बालविवाह झालेला नाही। प्रभाकर कुडाळकर, ABP माझा, पालघर।